नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. कारण माने कावेरीला साडी वगैरे देत असताना सांगितलेलं असतं की कावेरी, माझ्यानंतर जर हे घर कुणी व्यवस्थित सांभाळेल, माझं घर जोडून ठेवेल ना, तर ती तू आहेस कावेरी. माझ्यानंतर तू या घराला व्यवस्थित बांधून ठेवशील, व्यवस्थित सांभाळशील, असं माझं म्हणणं असतं. कारण मी जात असताना घराची सगळी जबाबदारी आहे ना, ती तुला देणार आहे कावेरी. या घरची मोठी सून म्हणून ती जबाबदारी तू अगदी व्यवस्थितरित्या पार पाडशील. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीला खूप जास्त वाईट वाटत असतं. ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की माने किती विश्वास ठेवला माझ्यावरती. मला माझ्याबद्दल इतका विश्वास आहे की घराची सगळी जबाबदारी त्या माझ्यावरती सोडायला तयार आहेत. पण मी माझी फसवणूक करते, फसवते मी मला. मी या घरची सून अजून झालेली नाही आहे आणि उदय भाऊजींची बायको मी मुळीच नाही आहे. हे सगळं मी माझ्या काऊसाठी करते. पण आता माझी होणारी फसवणूक मलाच आवडत नाही आहे. असं वाटते माना सगळं सत्य सांगून टाकावं आणि आता ती वेळ आली आहे सगळं सत्य सांगायची, असं कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असतानाच इथे बाजूला आता अमृता येऊन उभी राहिलेली असते. अमृता म्हणत असते, काय कावेरी वहिनी, माझं सत्य सांगायला जाणार होतात ना त्या सुलक्षणाला, मग का नाही सांगितलं माझं सत्य? बघितलं तर सुलक्षणाने उलट काय केलं, माझ्यासाठी तुमच्यासाठी इथे मेहंदीसाठी साड्या काढून दिल्या आणि आपण त्या घेतल्या. काहीही केलं ना कावेरी वहिनी, तरीसुद्धा माझं सत्य तुम्ही त्या सुलक्षणाला सांगू शकत नाही. झालं आता, आज मेहंदी, उद्या हल्दी, परवा लग्न. आता लग्न झाल्यानंतर मी ऑफिशियली सून होणार आहे या घरची आणि यशची बायको. मग तुम्हाला काही करता येणार नाही आहे. 2 दिवसांमध्ये तुम्ही काय काय करणार आहात बघितलंत ना. आता मेहंदीसाठी साड्यासुद्धा दिल्यात. तेव्हा इथे आता कावेरी तिच्याकडे शांतपणे बघत असते. पण अमृता अमृता खूपच जास्त क्रूर वागत असते. ती आता कावेरीची साडी आपल्या हातावरती ठेवते आणि ती साडी इथे कावेरीच्या चेहऱ्यावरती फेकून मारते. तेव्हा कावेरी म्हणत असते की अमृता, तुला जे काही करायचं आहे ते तू कर ग. कितीही खोटारडेपणा करायचा आहे तू कर. सत्य कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलास ना, तरीसुद्धा सत्य लपवून राहणार नाही. एक ना एक दिवस ते सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. बघच तू, हा शब्द आहे माझा, असं इकडे आता कावेरी अमृताला म्हणत असते. तेव्हा इथे कावेरीची साडी जी अमृताने विस्कटलेली असते, तिची आता बोलता बोलता कावेरी छानशी घडी घालते आणि त्याच्यानंतर तिला ज्या काही सोन्याच्या बांगड्या दिलेल्या असतात त्यासुद्धा अमृता आपल्या हातामध्ये घालत असते. तेव्हासुद्धा कावेरी त्या बांगड्या तिच्या हातातून घेते आणि म्हणते की तू काही नाही करू शकणार. 2 दिवस आहेत अजून माझ्याकडे तुझ्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी. तुझा हा जो खोटारडेपणा आहे ना, कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, एक ना एक दिवस तो समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि हे सत्य आहे, सत्य समोर येतच. तेव्हा अमृता म्हणत असते, ठीक आहे, आता आज आपली मेहंदी आहे, उद्या हल्दी, लग्न, आता सगळ्या गोष्टी घडतीलच. पण तरीसुद्धा तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. मी तुमच्याबरोबर आहे. ऑल द बेस्ट. तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही, असं अमृता इथे कावेरीला मुद्दामूनच डिवचण्यासाठी बोलत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मेहंदीसाठी कावेरी छान तयार झालेली असते. तर इथे विद्या मेहंदीसाठी कावेरीला छान तयार करत असते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, विद्या वहिनी, मला खूप टेन्शन आलं आहे हो. म्हणजे बघा ना, अजूनपर्यंत यश आलेले नाही आहेत. तो फुलवाला भेटला असेल का? तो भेटला तर खूप बरं होईल. तो जर भेटला ना, तरच आपल्याला त्या अमृताच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करता येतील. आता बघा ना, 2च दिवस उरलेत. 2 दिवसांमध्ये आपण काय काय करणार आहोत विद्या वहिनी? तेव्हा इथे विद्या म्हणते, कावेरी वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. यश भाऊजी गेलेत ना, काही ना काहीतरी पुरावा नक्की हाती लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर मोहित आणि यश हे दोघेजण फुलवाल्याला शोधायला आलेले असतात. यश म्हणत असतो, जीजू, बरं झालं तुम्हीसुद्धा आलात माझी मदत करायला आणि तुम्ही लोकेशन शोधून काढलं. आता त्या फुलवाल्याला आपण व्यवस्थितरित्या शोधून काढू शकतो.
तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात की यश, मी काय म्हणतो, तू त्या अमृताच्या विरोधामध्ये कंप्लेंट का नाही करत? अरे तिला एकदा घेतले ना इथे पोलीस स्टेशनमध्ये की बघ कशी पोपटासारखी चुरू चुरू बोलेल आमच्या समोर. तेव्हा यश म्हणतो, नाही जिजू तसं नाही आहे. म्हणजे तिच्या विरोधामध्ये काहीतरी ठोस पुरावा हवा. आपल्याकडे जर पुरावा नसेल ना तर ती अमृता नाटके सुरू करेल आणि सगळ्यांची सिम्पत्ती गेन करेल आणि मग मलासुद्धा तीच बरोबर वाटेल. माझ्यासमोर तिचा जर खोटारडेपणा आणायचा असेल तर आपल्याला इथे तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करावेच लागतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यशच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं. तेव्हा इथे मोहित म्हणत असतो की यश, इथेच थांबव आता बाजूला, आपण त्याला इथून आता शोधतच जाऊया. तेव्हा इथे यशने गाडी बाजूला लावलेली असते आणि मोहित आणि यश दोघेजण ते आता फुलवाल्याला शोधायला जातात. तर प्रेक्षकांनो, इथे आता उदय तयार झालेला असतो. उदय खूप छान तयार झालेला असतो आणि त्याला कावेरीची आठवण येते. त्याला असं वाटतं की कावेरीला एकदा बघितलं पाहिजे, म्हणून तो दरवाजा उघडतो आणि कावेरीकडे जाणार. तेवढ्यातच तिथे विद्या उभी असते. आता विद्या म्हणत असते, भाऊजी, अहो तुम्ही इथे काय करताय? तेव्हा इथे उदय म्हणत असतो, अहो वहिनी असं काय करताय? मी माझ्या बायकोला बघायला आलोय. उदय तिथे आल्यानंतर कावेरी लगेचच त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. तेव्हा विद्या म्हणत असते, भाऊजी, अहो असं काय करताय? आता त्या नवरी मुलगी आहेत आणि जोपर्यंत आता लग्न लागत नाही ना तोपर्यंत तुम्ही कावेरी वहिनींना नाही बघू शकत. जा बरं तुम्ही बाहेर जा. तेव्हा उदय म्हणतो, वहिनी, अहो तुम्ही असं बोलताय की माझं पहिल्यांदाच लग्न होतंय. अहो आम्हाला दोघांना एक मुलगा आहे. तुम्ही विसरताय का? तेव्हा इथे विद्या म्हणते, नाही भाऊजी, मी विसरत नाही आहे. पण आता पुन्हा एकदा तुमचं विधिवत लग्न होणार आहे की नाही? मग आता तुम्ही नाही बघू शकत कावेरी वहिनींना. जा बरं तुम्ही आता बाहेर जा. तेव्हा उदय म्हणतो, बरं बरं ठीक आहे. आणि इथे आता उदय कावेरीला जो काही बघायला आलेला असतो, विद्याने त्याला हुशारीने बाहेर पाठवलेलं असतं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, काऊ माफ कर मला. मी तुझ्यासाठी या घरची सून, चिकूची आई झाले, पण मी उदय भाऊजींची बायको नाही घेऊ शकत. तुझी जागा मी कधीच नाही घेऊ शकत. त्यामुळे इथे कावेरी म्हणत असते की आता मलासुद्धा सगळं सत्य सांगायची वेळ आलेलीच आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मोहित आणि यश दोघेजण त्या लोकेशनला पोचलेले असतात, ज्या ठिकाणी आता त्या फुलवाल्याचं लोकेशन दाखवलं जात असतं. तेव्हा मोहित म्हणत असतो, हे काय, इथेच इथेच आहे कुठेतरी तो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मोहित म्हणत असतो, ओ दादा, इथे कुठे नर्सरी आहे का? नर्सरी जिथे फुलवाला आहे. तेव्हा इथे आता नर्सरी आणि फुलवाला असं ऐकल्यानंतर तिथे तो मुलगा बसलेला असतो, ज्याने इथे अमृताला फुलं दिलेली असतात. तो मुलगा म्हणत असतो की मला शोधत आलेत, म्हणजे ते अमृता मॅडम यांनी यांच्याकडे माझ्यासाठी पैसे पाठवले असतील का? हां बरोबर, पैसेच पाठवले असतील. म्हणून तो मागे वळून आता यश आणि मोहितकडे बघतो. तरी इथे यश नॉर्मल असतो, पण मोहितने इथे आता पोलिसांची पॅन्ट आणि ते बुटं घातलेली असतात. त्यामुळे इथे तो फुलवाला हुशार होतो आणि म्हणतो, हे तर पोलीस आहेत. या लोकांना मला इथे अरेस्ट करायला पाठवले की काय? नाही नाही, मला या लोकांच्या हाती लागायचं नाही आहे. मला इथून पळून जायला हवं, असं तो फुलवाला म्हणतो आणि तो तिथून सटकणारच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मा म्हणत असतात, हे घ्या मेहंदीचे कोण घ्या आणि हे बघा माझ्या दोन्ही सुनांच्या हातामध्ये एकदम व्यवस्थित आणि छान सुंदर मेहंदी असली पाहिजे. खूपच छान मेहंदी पाडा. तेव्हा इथे मा खूप खुश असते. तर इथे कावेरीला आठवत असतं, यश म्हणालेला असतो की कावेरी तुझी जागा माझ्या हृदयात आहे. आणि इथे अमृता म्हणालेली असते की आता 2 दिवसामध्ये ऑफिशियली मी या घरची सून होणार आहे आणि यशची बायको, त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये असणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मा म्हणत असते की चल विद्या, तू सुद्धा मेहंदी पाडून घे. पौर्णिमा, अगं तू सुद्धा बस मेहंदी काढायला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, वहिनी खरंच मी पण मेहंदी काढू? तेव्हा मा म्हणते, अगं मग काय, खरंच काय त्यात विचारायचं काय, तू सुद्धा बस बरं मेहंदी काढायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त आनंद हा झालेला असतो. माच्या 2-2 सुनं आता घरामध्ये असणार या गोष्टीने मा सुखावलेली असते. पण इथे कावेरी मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. इथे आता मेहंदी पाडायची वेळ झालेली असते, तरीसुद्धा यश आलेला नसतो. त्यामुळे कावेरी टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी यशला फोन करायला जाते. तेव्हा ती इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये असल्यामुळे, रडत असल्यामुळे तिच्या आता घशातून शब्दसुद्धा येत नसतो. ती एकच शब्द म्हणते की यश.
तेव्हा कावेरी आता काहीच बोलत नाही. यश म्हणत असतो की कावेरी काय झालंय, बोला ना. तेव्हा कावेरी आता गप्पच बसलेली असते. तेव्हा इथे कावेरीला बोलायची सुद्धा गरज लागत नाही. कारण इथे पौर्णिमा म्हणत असते, अहो वहिनी, मी काय म्हणते, आता ह्या मुली ज्या मेहंदी काढतायत ना हातावरती, तर कावेरीच्या हातावरती उदयचं नाव आणि अमृताच्या हातावरती यशचं नाव काढायला हवं आहे ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता यशने ते बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याच्या लक्षात आलेल्या असतात सगळ्या गोष्टी, की इथे आता कावेरीला कसलं वाईट वाटलंय. म्हणजे तिच्या हातावरती मेहंदी पाडायला सुद्धा सुरुवात झाली. पण इथे आता उदयदादाचं नाव तिला तिच्या हातावरती काढायला सांगतायत, या गोष्टीचं तिला वाईट वाटलेलं आहे. हे आता बरोबर यशच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा यश टेन्शनमध्ये असतो आणि कावेरीसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता मोहित आलेले असतात. इन्स्पेक्टर मोहित म्हणत असतात की यश, हे बघ आता तो फुलवाला इथे नसणार आहे, कारण तो पळून गेला असेल. हे बघ, त्याने त्याचा फोनसुद्धा इथे स्विच ऑफ केला आहे. म्हणजे तो कुठल्या बाजूला गेला आहे ते सुद्धा आपल्याला कळणार नाही आहे. तेव्हा चल आता आपण घरी जाऊया. कावेरीला तुझी गरज आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला ती काय एकटी सामोरं जाणार आहे. चल बरं तू माझ्याबरोबर. तेव्हा इथे यश म्हणत असतो की नाही, त्या माणसाला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा मोहित म्हणतो, यश असं करू नकोस, कावेरीसाठी तरी चल. तेव्हा इथे यश कावेरीसाठी जायला तयार होतो. तेव्हा इथे सगळं बोलणं आता माधवीने ऐकलेलं असतं. माधवी म्हणत असते, काय चाललंय या लोकांचं आणि हे लोक चाललेत तरी कुठे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते की कावेरी कुठे गेली. कावेरी, अगं कुठे गेलीस तू, मेहंदी काढायला ये. तेव्हा कावेरी पटकन येते आणि पुन्हा ती आता बसलेली असते. तेव्हा इथे मा म्हणत असते की चला, मी एक काम करते, माझ्या हाताने माझ्या दोन्ही सुनांच्या इथे हातावरती त्यांच्या त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याची नावं लिहिते, मग तर चालेल ना. तेव्हा इथे माने आता हातामध्ये कोण घेतलेला असतो आणि मा म्हणत असते की अमृता, हे बघ, कावेरी या घरची होणारी मोठी सून आहे, म्हणून मी जाते आणि आधी कावेरीच्या हातावरती इथे मेहंदी काढते, मग तर चालेल ना. आणि त्या मेहंदीमध्ये मी उदयचं नाव काढते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विद्याला टेन्शन आलेलं असतं. आता अमृता या घरची होणारी सून आहे, कावेरीसुद्धा सूनच आहे. पण आता मेहंदी काढायची जेव्हा वेळ येते, तेव्हा आता कावेरी मोठी असल्यामुळे सगळ्यात आधी तिच्या हातावरती मा म्हणत असते की दे कावेरी, हात दे, उदयचं नाव लिहिते हो तुझ्या हातावरती. तेव्हा इथे कावेरी उदयचं नाव आपल्या हातावरती लिहू देत नाही. ती पूर्णपणे आपली मूठ ही बंद करून टाकते. तेव्हा मा म्हणत असते, काय गं कावेरी, असं काय करतेस, उदयचं नाव लिहिते ना तुझ्या हातावरती, तुझ्या नवऱ्याचं, तरीसुद्धा तुला लाज वाटते का, मी नाव लिहिते म्हणून. तेव्हा इथे आता कावेरी काहीच बोलत नाही. पण तिला उदयचं नाव आपल्या हातावरती लिहून घ्यायचं नसतं. ती म्हणत असते की मा, पण हे नाव शोधायचं असतं ना मेहंदीमध्ये, मग ते शोधणार कसे. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, हो ना मा, म्हणजे बघा ना, आता तुम्ही स्पष्टपणे नावच काढाल, मग ते लगेचच सापडेल. आता मजा तर तेव्हा आहे जेव्हा मेहंदीमध्ये नाव शोधायला लागेल, बरोबर की नाही मा. तेव्हा इथे मेहंदीवालीला सांगा ना ते नाव लपवून ठेवायला, म्हणजे मेहंदीमध्ये शोधायला कशी मज्जा येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मा म्हणत असते, काय गं तुम्ही हल्लीच्या मुली, बरं बरं बाबा ठीक आहे, मी नाही हो काढत नाव, नाहीतर मी काय मेली, आपली साधी मेहंदी काढली असती आणि मध्ये इथे उदयचं नाव काढलं असतं. पण काही हरकत नाही बाळा, एक काम कर हो, व्यवस्थित माझ्या सुनेच्या हातावरती मेहंदी काढ आणि त्याच्यामध्ये उदयचं नाव आहे ना ते एका बाजूला लपवून ठेव, म्हणजे उदयला शोधताच नाही आलं पाहिजे, चांगला वेळ लागला पाहिजे शोधायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता यशची वाट बघत असते. ती म्हणत असते, यश कुठे आहात तुम्ही, अहो मेहंदी लागली हाताला, तरीसुद्धा तुमचा काही पत्ता नाही आहे, लवकरात लवकर या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीच्या एकाच हाताला मेहंदी लागलेली असते आणि ती यशचा फोन ट्राय करत असते. तेव्हा अमृताच्या हाताला खूपच सुंदर अशी मेहंदी काढलेली असते. अमृता म्हणत असते, अहो कावेरी वहिनी काय करताय, मेहंदी काढलीत की नाही तुम्ही, अहो आपली मेहंदी आजच आहे, पण आत्तापर्यंत तर तुमच्या एकाच हाताला मेहंदी लागली. हे बघा, लवकरात लवकर मेहंदी काढून घ्या. तो फोन बाजूला ठेवा बरं, आधी फोन बाजूला ठेवा आणि मेहंदी काढून घ्या, कारण उद्या लग्न आहे ना, उद्या लग्नापर्यंत तुम्हाला मेहंदी चालू ठेवायची आहे की काय. तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता म्हणत असते, कावेरी वहिनी बघा ना कशी आहे माझी मेहंदी, चांगली आहे ना. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो चांगली आहे.
तेव्हा ती तिच्या मेहंदीकडे बघतसुद्धा नाही. तेव्हा अमृता म्हणत असते, कावेरी वहिनी, अहो बघा तरी माझ्या मेहंदीकडे. तुम्ही बघितलंसुद्धा नाही तर चांगली आहे असं म्हणताय. हे बघा, आज मला मेहंदी लागले आणि उद्या माझं यशबरोबर लग्नसुद्धा होईल. लवकरच माझ्या गळ्यामध्ये यशच्या नावाचं मंगळसूत्र असेल. मग मी ऑफिशियली या घरची सून होईल आणि मग मला इथेच राहायचं आहे. त्याच्यामुळे मग बघा, मी या घराला आणि या सुलक्षणाला कसा त्रास देते ते. कळलं का तुम्हाला? मग काय करायचं आहे ते कर. 2 दिवसामध्ये अजून काय करणार आहेस तू? असं इथे अमृता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश आलेला असतो. तेव्हा कावेरीचं लक्ष यशकडे जातं. ती खाणाखुणा करूनच विचारते की काय झालं? सापडलं का तो माणूस? तेव्हा यश म्हणतो की नाही, तो माणूस सापडलेला नाही आहे. तेव्हा इथे कावेरीला खूपच जास्त वाईट वाटतं. ती म्हणत असते की देवी आई, अगं 2 दिवस उरलेत फक्त आता. 2 दिवसामध्ये इथे आता अमृताचं आणि यशचं लग्न होईल. कधी शोधून काढणार आहेत यश त्या माणसाला? तो माणूस जर सापडला नाही तर अमृताचा खोटारडेपणा माच्या समोर कधी येणारच नाही आणि मग अमृताचा प्लॅन सक्सेसफुल होईल. ती लग्न करून या घरामध्ये येईल, हे घर उद्ध्वस्त करायला. तेव्हा इथे आता कावेरीला आठवत असतं, अमृता म्हणालेली असते की लवकरच या घरामध्ये मी सून म्हणून गृहप्रवेश करणार आहे. आणि तिला आठवत असतं की इथे यश तिला म्हणालेला असतो की कावेरी फक्त यशची आहे आणि यश कावेरीचा. पण हे कावेरीलाच मान्य नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी कावेरीला आठवत असतात आणि ती एकटक आता यशकडे बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता यश आणि कावेरी दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. यश म्हणत असतो की त्या माणसाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो कुठे सापडलाच नाही. तर इथे विद्याने कावेरी आणि यश या दोघांचे एका बॅगमध्ये कपडे पॅक केलेले असतात, पैसे दिलेले असतात, थोडे दागिने दिलेले असतात. आणि इथे विद्या म्हणत असते, तुम्ही दोघेजण एक काम करा, आत्ताच्या आता तुम्ही दोघेजण इथून पळून जा, पळून जाऊन लग्न करा. तेव्हा इथे यश म्हणतो, नाही कावेरी, तू चल माझ्याबरोबर. आता जे काही होईल त्या संकटाला आपण दोघेजण सामोरं जाऊ.